तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही शिखरजी यात्रेला निघणार आहोत. त्यासाठी मी सकाळीच परभणीहून निघाले आणि तेथून पुण्याला गेलो. पुण्यातनं आम्ही साधारण सकाळी 4 वाजता टॅक्सीच्या मार्गाने एअरपोर्टच्या दिशेने धावत होतो. टॅक्सी आमची साधारण 4:30ला एअरपोर्टवर पोहोचली. 4:30ला एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर तिथे पाहता खूप गर्दी होती. इंडिगोचं हे प्लेन होतं. हे प्लेन आम्हाला रांची येथे सोडणार होतं. आता सगळी प्रोसेस आम्ही पूर्ण केल्यानंतर आम्ही बोर्डिंग केली. बोर्डिंग केल्यानंतर आम्हाला विमानामध्ये जागा मिळाली. लकीली मला विंडो सीट मिळाली, त्यामुळे मला फारच आनंद झाला. त्यानंतर बघितल्यानंतर थोडंसं विमान धावू लागलं. रनवेवरून विमान धावताना जशी जशी जमीन मागे पडू लागली तसं तसं हे विमान आकाशात उंच झेपावत होतं. खाली बघत होतो तेव्हा पुणंही मागे पडताना दिसत होतं. या पुण्याच्या ज्या मोठ्या मोठ्या उंच बिल्डिंग्ज होत्या, या वरतून अगदी छोट्या छोट्या दिसायला लागल्या आणि आकाशात पूर्णपणे झेपावल्यानंतर आम्हाला थोड्याच वेळात एअर होस्टेस येऊन विचारत होत्या काय हवं किंवा काय नको, पाणी हवं आहे का वगैरे. या सगळ्या चौकशीनंतर आम्हाला आमच्या जागेवरच नाश्ता आला. नाश्त्यामध्ये आम्हाला रोल आलेला होता. हा रोल कसा आहे याची उत्सुकता मला होती, म्हणून मी तो काढून बघितला. तो रोल मैद्याचा होता आणि खाऊन पाहिल्यानंतर असं कळलं की यामध्ये पनीर आहे. म्हणजे पनीर रोल आम्हाला इथे दिला गेला होता. ठीकठाक होती टेस्ट. त्यानंतर कॉफी आली. कॉफी पिऊन जरा शांत झाल्यानंतर 7:40 झाले होते घड्याळमध्ये. तसं तसं एरोप्लेन आमचं खाली खाली येत होतं. आकाशातले सुंदर दृश्य बघून मन अगदी प्रसन्न होत होतं आणि आम्हाला दुरूनच रांचीचा पूर्ण नकाशा दिसत होता. विमान लँड झाल्यानंतर आम्ही विमानातनं खाली उतरायला लागलो. उतरून झालं, सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर टॅक्सीमध्ये बसून साधारण 4 तासाचा प्रवास आम्हाला गाठायचा होता. शिखरजी म्हणजे पारसनाथला सिद्धायतन येथे आमचं राहण्याची व्यवस्था होती. रस्त्यात आमच्या ड्रायव्हरनी क्रिकेटर धोनी यांचं फार्म हाऊस आम्हाला दाखवलं. ते बघून आम्ही पुढे गेलो. सिद्धायतनला साधारण दुपारच्या वेळेला आम्ही पोहोचलो. रूम आम्हाला अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर मिळाली. ही रूम तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतच आहात. 2 कपाट, त्यानंतर आम्हाला टेबल, खुर्ची, चटई, सुंदर स्वच्छ असे बाथरूम्स, एक छान सूर्यप्रकाश असलेली बाल्कनी इथे मिळाली होती. गादी स्वच्छ आणि सुंदर होती. नीटनेटकी रूम आम्हाला इथे मिळाली होती. रूम बघून मग थोडा वेळ रेस्ट केली आम्ही आणि नंतर थोडंसं आसपासचा परिसर आम्ही एक्सप्लोअर करायला बाहेर पडलो. या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी एक भोजनशाळा आहे. या भोजनशाळेमध्ये तुम्हाला काय हवं काय नको हे सगळं मिळत असतं, ते पण बिना कांदा आणि लसणाचं. याच आवारामध्ये एक मोठा चेसबोर्ड देखील आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी आहेत. हे सगळं बघून आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो. त्यानंतर इथे प्रसन्न मनाने भगवंताचं दर्शन घेतलं. थोडासा चहापान केला आणि आम्ही रेस्ट केली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळच्या वेळेसच गावातले जितके मंदिरं होते ते मंदिरं आम्ही बघत होतो. तिथे अगदी रत्नाच्या, हिऱ्याच्या, पाचूच्या अशा अनेक रत्नजडित मूर्त्या बघूनही आम्हाला खूप आश्चर्य झालं. त्यानंतर तलेटीचं एक गावातच सुंदर असं मंदिर आहे, ते देखील बघितलं आणि नंतर रात्री झोपून सकाळी 2:30 वाजता आम्ही शिखरजीच्या पहाडाचं यात्रा करण्यासाठी निघालो. बरोबर घड्याळात 2:30 वाजले होते आणि चालत आम्ही शिखरजी यात्रेला सुरुवात केली. ज्यांना चालणं होत नाही त्यांच्यासाठी इथे डोलीची देखील व्यवस्था आहे. एक 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 टोक्या करत आम्ही शिखरजी यात्रा पार करत होतो. रस्त्यात बरीच लोकं भेटत होती. त्यामध्ये हे डोलीवाले निर्मल कुमार यांचं नाव आहे. यांच्याशी माझं बोलणं झालं. हे डोलीमध्ये लोकांना नेत असतात ज्यांना शक्य नाही पायी वंदना करणं. त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की ते त्यांच्या कामामध्ये अतिशय संतुष्ट आहेत आणि मिळाला तो मोबदला जो काही मिळतो आहे तो अतिशय त्यातही ते संतुष्ट आहेत. त्यानंतर आम्ही एक एक वंदना पहाडाची करत गेलो. पहाडावर असलेला हा कचरा पाहून मन अतिशय दुःखी झालं आणि विचार केला की हा असा प्लास्टिकचा कचरा इतक्या पवित्र पहाडावर लोक कसं काय टाकू शकतात. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक अवेअरनेस घ्यायला पाहिजे की आपण पहाडावर कुठलाही कचरा टाकणार नाही. त्यानंतर तिथून आम्ही पुढे गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती होते, ते देखील लोकांची तहान वगैरे भागवत होते. काकडी, संत्रं, ॲपल असे फ्रूट्स ते विकत होते. त्यांचं नाव होतं पिंटू महातो. त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. तेव्हा ते सांगत होते की सकाळी 4 वाजता 15 ते 20 किलो वजन ते आपल्या खांद्यावरून खालून साधारण 8 किलोमीटर पहाडावर वरती चढत आणत असतात आणि ते इथे विकत असतात.
2 ते 2:30च्या सुमारास ते या पेटीमध्ये सगळं सामान बंद करून खाली निघून जात असतात. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता इथे येणं आणि परत हे विक्री करून जे काही मोबदला त्यांना मिळत असतो तो घेऊन ते खाली जात असतात. या मेहनती असलेल्या व्यक्तीला सलाम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. इथे जैन धर्मीयांचे 20 तीर्थंकरांच्या पादुका तुम्हाला बघायला मिळतील. 20 तीर्थंकरांनी इथून मोक्षप्राप्ती केलेली आहे. त्या प्रत्येक तीर्थंकरांच्या टोक्यांवर जाऊन आम्ही दर्शन घेतले. त्यातच पारसनाथला जाताना हे व्यक्ती आम्हाला मिळाले. ते लिट्टी चोखा करून डोलीवाले किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांची भूक भागवत होते. ते देखील सकाळी 4 वाजता इथे सगळं सामान खांद्यावर घेऊन वरती येऊन लिट्टी तयार करत असतात आणि लोकांना ते लिट्टी देत असतात. त्यांचा थोडासा जो काही मोबदला असतो तो घेऊन ते 2:30 ते 3 वाजता परत आपल्या पहाडावरून खाली आपल्या घरी जात असतात. हे सगळे व्यक्ती बघून अतिशय आम्हाला त्यांना सलाम करावा वाटलं की इतकी मेहनत हे लोक करत असतात. त्यानंतर शेवटची जी टोकी होती ती होती आमची पारसनाथ टोकी. 2 टोकं होते. एकूण डोंगर जर आपण बघितला तर तो साधारण 28 किलोमीटरचा हा 27-28 किलोमीटरचा हा डोंगर आहे. हा सगळा डोंगर आम्ही पायी वंदना करून पार केला. पारसनाथ टोकीचे दर्शन घेतल्यानंतर परत आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना मात्र 9 किलोमीटरचा पूर्ण सरळ सरळ स्ट्रेच आहे. तुम्ही घड्याळमध्ये माझ्या बघू शकता की किती कॅलरीज बर्न होतात आणि किती किलोमीटरचं डिस्टन्स आम्ही कव्हर केलेलं आहे. त्यानंतर तो दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी आम्ही परत रांचीला रवाना झालो. रांचीच्या बिरसा मुंडा एअरपोर्टवरून आम्ही पुण्याला रवाना झालो. पुण्याला देखील आम्ही पोहोचलो आणि साधारण 2-3 दिवसाचा हा आमचा टूर अतिशय उत्कृष्ट झाला. देवाचे दर्शन देखील खूप छान झाले आणि अशाच प्रकारे असे टूर आम्ही परत करत राहू आणि तुम्हाला नक्की